नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग डायरीज गिरी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत करते. तर मी गेल्या गुरुवारीच व्हिडिओ शूट करून ठेवला होता, पण तब्येत ठीक नसल्यामुळे थोडा डिले पोस्ट होत आहे, त्याबद्दल मी क्षमस्व. तर गुरुवारी हमखास म्हणजे सकाळी लवकरच उठते, म्हणजे रेग्युलर लवकर उठायच्या एक अर्धा तास लवकरच मी उठते. म्हणजे रेग्युलर उठण्याचा माझा टाईम 6:15 वाजता आहे, पण मी गुरुवारी काय करते की 5:15 किंवा 5:30 या दरम्यान उठते. कारण घरातले जे बाकीचे जे काम असतात किंवा जे डबा वगैरे असतात ते लवकर होण्यासाठी सकाळी लवकरच उठून म्हणजे आंघोळ वगैरे पूर्ण फ्रेशअप होऊनच मग मी स्वयंपाकघरात येते. कधी कधी क्वचितच लाईट वगैरे नसेल तर मग आंघोळीला वगैरे डिले होते. आणि गुरुवार आणि शुक्रवार मंगळवारी कंपल्सरी मी म्हणजे शेगडीची पूजा करूनच बाकीच्या कामाला सुरुवात करते. तर जे काही भांडी वगैरे रात्रीचे धुवून म्हणजे सेल्फमध्ये असतात ते व्यवस्थित सगळे लावून घेते आणि त्याच्यानंतर गॅस शेगडी जी आहे ती पूजा करून आवरून घेते. त्याच्यानंतर जो काही मेन्यू असतो म्हणजे स्वयंपाकाची जी काही बनवायचं असतं ते अगोदर रात्रीच मी ठरवलेलं असते. म्हणजे आज सकाळी काय बनवायचं आहे आणि त्याची थोडीफार जी तयारी असते ती ऑलरेडी रात्रीच म्हणजे मी किती होईल तितकं शक्य मी रात्रीच आवरून ठेवते. पण शक्यतो जी काही सकाळी आवरायचे असतात म्हणजे पीठ कणिक वगैरे मळून ठेवायचं असं तर ते मी सकाळीच करते. रात्री वगैरे मी कणिक वगैरे मळून नाही ठेवत. कधी कधी क्वचितच मला तब्येत खूपच अतिच बरं नसेल किंवा काहीतरी सकाळी अर्जंट काम करायचं असेल त्यावेळी कधी कधी असं मी रात्री म्हणजे पीठ मळून ठेवते, पण शक्यतो सकाळीच मी मळून ठेवते. आणि काल रात्रीच म्हणजे जे तेलाचा छोटा डब्बा होता ते मी धुवून ठेवलं होतं, ते पण आधी तेल रिफिल करून घेतलं आहे. आणि आज गुरुवार असल्यामुळे मी उंबऱ्याला हळदीचं लेपन करायचं होतं, तर त्याच वाटीत हळद, चंदन पावडर, थोडंसं गंगाजल, गोमूत्र आधी मी आणि भीमसेनी कापूरचा जो पावडर असतो पावडर वगैरे व्यवस्थित म्हणजे आधीच घालून ठेवलेलं होतं. तर त्यात थोडं थोडं पाणी घालत मी व्यवस्थित मला जसं म्हणजे पातळ हवं होतं तसं मी पातळ करून घेतले. त्याच्यानंतर दरवाजा पूर्ण स्वच्छ ओल्या कापडाने पुसून घेतले आणि बाहेरचा जो काही म्हणजे थोडासाच पॅसेज आहे तो पण मी व्यवस्थित म्हणजे ओल्या कापडाने पुसून घेतले. आणि त्याच्यानंतर जे काही उंबरठा होता त्याच्यावर मी हळदीचं लेपन करून व्यवस्थित पूजा वगैरे आवरून घेतले. आणि मी म्हणजे मला एवढं जास्त रांगोळी वगैरे छान जमत नाही, पण मला किती शक्य होती जसं येतं तितकं मी छोटं रांगोळी काढायचा प्रयत्न करत असते. आणि ज्यावेळी अशी पूजा गुरुवारी होते ना किंवा सणासुदीला त्यावेळी खरंच घरात एक वेगळंच वातावरण म्हणजे तयार होतं. तर उंबरठ्याचं पूजन वगैरे करून आवरल्यावर त्याच्यानंतर मी दारावरतीही स्वस्तिक काढून घेतले. आणि सगळ्यात आधी आज देवपूजा करायला लवकरच घेतले, कारण आता श्रावण चालू असल्यावर सकाळी मी लवकरच देवपूजा आवरते. तर बाकीचं जे काम होतं ते आवरून घ्यायच्या आधीच मी हे देवपूजा आधी आवरून घेतले. आणि त्याच्यानंतर बाकीच्या पूर्ण स्वयंपाकाला लागले, पूर्ण बाकीचे स्वयंपाक वगैरे आवरून घेतले. आणि त्याच्यानंतरच म्हणजे जे काही स्वामींचं म्हणजे गुरुवारची नित्यसेवा असते त्या पारायणाला मी म्हणजे पूजाची मांडणी करायला घेतली. कधीकधी म्हणजे देवपूजा आवरल्यावरच मी म्हणजे पारायणाची मांडणी करायचे खूपदा प्रयत्न करते, पण खूप गडबड आणि लगबग होते आणि तसं मला पूजा किंवा गडबडीत आवरणं मला बिलकुल पटत नाही. त्यामुळे मी आधी देवपूजा व्यवस्थित आवरून घेते. जे काही स्वयंपाक असेल ते मी पूर्ण आधी स्वयंपाक वगैरे आवरून घेते. आणि ज्यावेळी गार्गी शाळेला किंवा मिस्टर ऑफिसला गेल्यावर जो काही रिकामा वेळ असतो त्यातच मी व्यवस्थित निवांत बसून पूजेची मांडणी करून घेते. तर सगळ्यात आधी मी जिथे मांडणी करते तिथे मी थोडंसं पाण्याचा हबका मारून व्यवस्थित फरशी पुसून घेते. म्हणजे आदल्या दिवशीच मी पूर्ण फरशी पुसून घेते, पण परत एकदा जिथे मी मांडणी करणार असते तिथे मी परत एकदा पाण्याचा हबका मारून व्यवस्थित पुसून घेते आणि स्वस्तिक काढून पाठ अंथरून घेते. आणि मी काय करते की पूर्ण श्रावण महिना जो काही पूजापाठ वगैरे असेल तर मी एकच ब्लाऊज पीस वापरते नवीन. तर मी ह्या एकाच ब्लाऊज पीसवर
म्हणजे आपलं जे रेग्युलरचे शुक्रवारची लक्ष्मीपूजन असेल किंवा गुरुवारची नित्यसेवा असेल किंवा कुंचन सेवा असेल तर मी एकाच ब्लाऊज पीसवर मांडणी करते. तर व्यवस्थित ब्लाऊज पीस वगैरे हंतरून घेतले. त्याच्यानंतर जी काही छोटीशी रांगोळी जसं जमेल तसं मी रांगोळी देखील काढून घेतले. त्याच्यानंतर दीप प्रज्वलित करून त्याचाही दिपे म्हणजे दोन्हीही म्हणजे छोट्या छोट्या अष्टलक्ष्मी दिव्यांचं पूजन करून घेतले. कलश पूजन करून घेतले. त्याच्यानंतर ज्या ताटात मला गणपतीचे किंवा स्वामींच्या मूर्तींचा अभिषेक घालायचा असते त्याच्या ताटात मी आधी कुंकुमेनं व्यवस्थित स्वस्तिक काढून अक्षता टाकून घेते. त्याच्यानंतर गार पाण्याने आधी मी पाणी घालून मग पंचामृताने मी दोन्ही मूर्तींना अभिषेक घालून घेतले आणि त्यांच्या व्यवस्थित जागेला ठेवून जे काही असेल म्हणजे महाराजांना हिना अत्तरने व्यवस्थित अत्तर लावून घेणे, अष्टगंध लावणे, जे काही वस्त्र अर्पण करायचे असतात ते वस्त्र घालून घेतले. त्याच्यानंतर जे काही हार वगैरे घालायचे असतात ते पण हार वगैरे घालून घेतले आणि व्यवस्थित पूजा मांडणी करून घेते. प्रत्येक गुरुवारी प्रयत्न हाच असतो की कमी साहित्यात जितकं होईल तितकं मन प्रसन्न करायचा मी प्रयत्न करत असते. कारण मला म्हणजे प्रत्येक पूजेला असंच पाहिजे तसंच पाहिजे असं काहीच नसतं. जसं आपल्या मनात म्हणजे मी पूर्ण श्रद्धेने पूजा करायला घेते त्यावेळी हमखास स्वामी माझ्याकडून ज्यांना जसं हवं आहे तसं करून घेत असतात. तर असा असतो माझा गुरुवारचा रुटीन. तर पूजा वगैरे मांडणी करून घेतल्यावर त्याच्यानंतर जे काही सारामृत वाचायचं असतं एकाच बैठकीत मी पूर्ण वाचून काढते. तर चला मग मंडळी, व्हिडिओ बघणारा प्रत्येकाला मनापासून धन्यवाद म्हणत आजचा व्लॉग मी इथेच संपवते. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अजूनही चॅनलला फॉलो नसेल केलं तर नक्की फॉलो करून घ्या. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू सो मच. टेक केअर अँड बाय बाय.